दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीकरता मतदानाला सुरुवात झाली आहे। सगळ्याच म्हणजेच 70 जागांकरता एकाच टप्प्यात मतदान सुरू आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान असेल। दिल्लीतील 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर या निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे। ही थेट दृश्य आपण या निवडणुकीची पाहतोय। अतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री यांनी देखील मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। तर निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला लागणार आहे। राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांकरता 13,766 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत। मतदान सुनिश्चित करण्याकरता तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। निमलष्करी दलाच्या 220 कंपन्या, दिल्ली पोलिसांचे 35,726 कर्मचारी, 19,000 होमगार्ड तैनात आहेत। सकाळीच राहुल गांधी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। साधारणतः 8:30च्या दरम्यान राहुल गांधी मतदान केंद्रावर पोहोचलेले होते आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता। तर दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी देखील मतदानाचा हक्क नुकताच बजावलेला आहे। द्रौपदी मुर्मू यांनी देखील मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। दिल्लीत आप हॅट्रिक साधणार की भाजप 26 वर्षांनी कमबॅक करणार की काँग्रेसचा झेंडा फडकणार, हे आता 8 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।